जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी चिकोडीहून निघाले. जे मार्गामध्ये शरण येतील त्यांना अनुग्रह देत देत रामेश्वरकडे निघाले. श्री अय्यप्पा दीक्षित वडदेस कावेरी नदीच्या उत्तर भागी अडपळे या गावी राहत असत. ते केवळ सांबाचे अवतार होते. त्यांची भेट घेतली आणि पुढे तंजावरास जाण्यासाठी निघाले. तेव्हा व्यंकोजी राजे त्यांना नेण्यास आले आणि राहण्याची वगैरे उत्तम व्यवस्था करून स्वतः सेवेस राहिले. त्यांच्या पदरी आंध्र देशाचे एक विद्वान ब्राह्मण होते. त्यांना तेथील राजे गुरुप्रमाणे मानित. त्यांना व्यंकोजी राजांनी समर्थांचा एवढा आदर सत्कार केला ते काही रुचले नाही आणि कदाचित आपले वजन आता कमी होण्याचा संभव आहे इत्यादी क्षुद्र विचार मनात येऊन ते समर्थांना अनुलक्षून म्हणाले, ब्रह्मचारी असून बरोबर स्त्रिया असणे उचित नाही. हे श्रवण करून समर्थांनी त्यांना काही उपदेश केला. ते म्हणाले, आक्रमक वृत्ती हा पुरुषाचा गुण आहे आणि आज्ञापालन करणे म्हणजे नम्रता हा स्त्रीचा गुण आहे. साधूच्या ठाई हे दोन्ही गुण समन्वयाने असतात. तो आक्रमक नसतो आणि नम्रही नसतो. तो शांत गंभीर असा स्थिर असतो. त्यामुळे तो मोहापासून मुक्त असतो. समर्थांच्या या खुलाशाने त्या ब्राह्मणाला अनुताप झाला आणि म्हणाला, मी केवळ छलक बुद्धीने बोललो, याची मला क्षमा करावी. तेव्हा समर्थ म्हणाले, तुम्ही म्हणाला तेही लौकिकरित्या खरेच आहे. नंतर ब्राह्मणाने मोठ्या समारंभाने समर्थ रामदास स्वामींना आपल्या घरी नेले आणि अत्यादराने पूजा करून त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. इतकेच नव्हे तर व्यंकोजी महाराजांनाही अनुग्रह घेण्यासाठी प्रेरणा दिली. त्याप्रमाणे व्यंकोजी महाराजांनीही समर्थांचा अनुग्रह घेतला. नंतर काही दिवसांनी समर्थ परत जाण्यास निघाले. तेव्हा राजांनी आणि इतर मंडळींनी विनंती केली की आपण लवकर परत जाऊ नये. काही दिवस येथेच विश्रांती घ्यावी आणि मग जावे. त्यावेळी समर्थांनी भिकाजी गोसावी यांना सांगून तंजावरास मठ स्थापन केला. भिकाजी गोसाव्यांनी कोणाची नेमणूक करावी अशी प्रार्थना केल्यावरून मौनी गोसावी यास आज्ञा झाली. समर्थ निघाले. त्यावेळी सर्वांनी विनंती केली, समर्थांच्या ध्यानाप्रमाणे तसबीर काढून प्रतिवर्षी उत्सव करण्याची परवानगी असावी. त्याप्रमाणे करण्यास समर्थांनी आज्ञा देऊन ते रामेश्वर येथे गेले. समर्थांची पहिली तसबीर भिकाजी बाबा यांनी काढली. ती चाफळच्या मठात आजही आहे. दुसरी शिरगाव येथे लक्ष्मण गोसावी यांनी काढली. ती त्याच्याच शिरगावच्या मठात आहे. रामेश्वराहून परत येताना मंचाळ क्षेत्री राघवेंद्र स्वामी होते. त्यांना भेटून उडपीस आणि सुब्रह्मण्य क्षेत्रास ते गेले. तेव्हा तेथील आचार्यांना फारच आनंद झाला. त्यांनी त्यांना काही दिवस ठेवून घेतले आणि त्यांचा बहुत आदर सत्कार केला. ते मारुतीचा अवतार आहेत अशी त्यांची खात्री पटली. याप्रमाणे समर्थ तीर्थक्षेत्रे पाहत पाहत पुन्हा कृष्णातीरी आले. हे वर्तमान शिवाजी महाराजांना लागताच राजेश्री तोरगल पर्यंत सामोरे जाऊन चाफळच्या मठामध्ये त्यांना घेऊन आले.
शिवाजी महाराजांची समर्थांच्या ठिकाणी भक्ती केवळ अनुपमेय होती. समर्थांची स्वारी बाहेरगावी गेली म्हणजे शिवाजी महाराजांना मुळीच चैन पडत नसे आणि ते परत आले म्हणजे केवळ मरणोन्मुखाला अमृत मिळाल्याप्रमाणे त्यांना आनंद होत असे. हीच स्थिती यावेळेस त्यांची झाली. 2 दिवस साफळमध्ये राहून त्यांनी तंजावरकडील इत्थंभूत हकीकत समर्थांना विचारून घेतली आणि मग रायगडी निघून गेले. जय जय रघुवीर समर्थ.